संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? वय किमान 70च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब. त्यावेळी मराठ्यांचे छत्रपती संभाजीराजे होते. त्यांचे वय किमान 32 वर्ष. त्या काळी संभाजीराजांनी 120 लढाया केल्या. त्यामधून ते एकही लढाई हरले नव्हते. अशा वीर योद्ध्याला पकडणे औरंगजेबाला शक्य नव्हते. म्हणून औरंगजेब शस्त्रसोबत किमान 4 लाख सैन्य घेऊन तो दख्खनमध्ये उतरला. त्याचे स्वप्न होते की तो काबूलपासून ते दख्खनपर्यंतचे पूर्ण क्षेत्र मोगलांच्या ताब्यात. पण त्याचे हे स्वप्न पूर्ण झालेच नाही, कारण शिवाजी महाराजांनी असे होऊच दिले नाही आणि म्हणून तो निराश झाला होता. शिवाजी महाराजांचे निधन 50व्या वर्षी झाल्यानंतर संभाजींना मराठ्यांचे छत्रपती झाले. मग औरंगजेबाने निश्चय केला की काही झालं तरी मी मराठ्यांचे हे राज्य त्यांच्याकडून घेऊनच राहील. म्हणून मग त्याने कूटनीतीने मराठ्यांमध्ये फूट पाडायला सुरुवात केली आणि यात संभाजी राजांचे मेहुणे गणोजी व कान्होजी सामील झाले. संभाजी राजांजवळ 45,000चे सैन्य होते आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे मेहुणे नजर ठेवत होते आणि ती खबर औरंगजेबाला सांगत होते. यामुळेच आता संभाजींना पकडायची तयारी करून औरंगजेब शस्त्रसोबत किमान 4 लाख सैन्य घेऊन तो दख्खनमध्ये उतरला. कमी सैन्य असल्यामुळे संभाजीराजे हरले आणि औरंगजेबाचा एका सरदाराने छत्रपतींना ताब्यात घेतले. संभाजी महाराजांचे डोळे फार तेजस्वी होते. त्याने एकही नजर फिरवली तरी समोरचा माणूस घाबरून 2 हात लांबून सरकून जायचा. असेच काही त्या सरदारासोबत सुद्धा झाले. एकाएकी ते राजांना ताब्यात घ्यायला भीत होते, पण तरी अवाढव्य सैन्य असल्यामुळे ते पकडले गेले आणि त्यांना अकादक बंदोबस्तात वाडूरुदूप या स्थळी नेण्यात आले. तेथे आणि एक कोठडीत ठेवले. औरंगजेबाला हे कळल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. संभाजीला पाहण्यासाठी जसा तो व्याकुळ झाला होता, कारण या आनंदासाठी त्याने 9 वर्ष वाट पाहिली होती. साखळदोराने संभाजी महाराजांना बांधण्यात आले होते. औरंगजेब आपल्या सरदारासोबत त्या कोठडीत भेटण्यास गेला. तेथे सुद्धा औरंगजेब 10 फूट लांब उभा राहून संभाजींशी बोलत होता. तो म्हणाला, संभा, हमें तुम्हारी मराठा सल्तनत चाहिए. कैसे राजा हो तुम संभा? हम तुम्हारे सल्तनत का एक किला जीत न सके. एक सरदार हुजूर, इन्हें इस्लाम पढ़ने कहो. औरंगजेब, हम संभा को जानते हैं, वो इस्लाम कभी नहीं पडेगा. संभाजी राजे म्हणाले, अरे औरंग्या, आमच्या आबासाहेबांनी हे राज्य उभे केले आहे. या राज्याची 1 इंच जमीनसुद्धा मी तुला देणार नाही. तुला जे करायचे आहे ते करून घे. औरंगजेब, हम तुम्हें ऐसे मौत देंगे कि तुम हमारे सामने दया की भीख मांगोगे. संभाजी मरायला घाबरत नाही. औरंग्या, तू तो सुअर की औलाद है, हम तो शेर है. शेर की तरह जीते हैं और शेर की तरह मरते हैं. ज्या जमिनीसाठी या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापिटा करतोय ना, बघ तुला दिल्लीत तर काय, दिल्लीच्या दूर दूरपर्यंत तुझी कबर खोदायला जागा मिळणार नाही. शेवटी येशील तर तू आमच्याच मातीत. औरंगजेब, बहुत जुबान चलती है इसकी जुबान काट दो, लेकिन पहले इसके साथी कवि कलेश की काटना. औरंगजेब, मनात इसे देखकर संभा डर जाएगा. औरंग दया की भीक मांगेगा हमारे सामने. कवी कलश यांना संभाजी राजांसोबतच अटक करण्यात आले होते आणि त्यांनाही संभाजी राजांसोबतच कोठडीत बंद करण्यात येते. आदेश दिल्यावर 2 जल्लाद थोड्या वेळाने कोठडीत येतात आणि पहिले कवी कलशची जीभ सांडशीने ओढण्यात येते. औरंगजेबला कळल्यावर तो विचारतो संभाबाबत, पण संभा जसेच्या तसे असतात. संभा की जबान काढ दो असा संदेश तो देतो. पुन्हा ते 2 जल्लादांना आदेश देण्यात येते की संभाजी राजांची जबान कापण्याचा. पण अशी शूरवीर विद्याला पाहून जल्लादही 2 पावले मागे सरकतात. संभाजी राजांना आपला जबडा उघडायला तयार नसतात. त्यांना 4-5 जण पकडून त्यांचा जबडा उघडून त्यांची जबान उघडण्यात येते. असेच मग औरंगजेब त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देतो. एक सरदार आणि 2 जल्लाद जातात. ते गरम साळखी घेऊन कवी कलशचे डोळे काढतात. मग संभाजी जवळ येतात, गरम सलाखी घेतात आणि 2 पावलं मागे सरकतात. ते म्हणतात, आज तक हमने कितनी लोगों की आंखें निकाली, मगर इनके जैसी तेजस्वी आंखें हमने कभी नहीं देखी. संभाजींचे डोळे काढण्यात येतात. मग त्यांचे वाघ नखाने अंग सोलण्यात येते. त्यांचे हात कापण्यात येते, पाय कापण्यात येते, पण ते रेहेमची भीक मागत नाहीत.
नंतर एक सरदार येतो आणि संभाजींची आठवण म्हणून त्यांच्या गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण संभाजी राजांचा इशारा पाहताच ती तशीच त्यांच्या गळ्यात राहू देतो. एवढे अत्याचार सहन करूनही संभाजीराजे रहेमची भीक मागत नाही आणि ते आपला देह सोडतात. ते शहीद होतात आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या भूमीसाठी. हे सगळं कळल्यावर औरंगजेब म्हणतो, ए अल्लाह, आपने हमारे जनाने में संभा जैसा बेटा पैदा क्यों नहीं किया. संभाजी राजांच्या शहीद झाल्यानंतर मराठ्यांचा छत्रपती राजाराम यांना बनवण्यात आले. ते संभाजी राजांचे सावत्र भाऊ होते. संभाजी राजांच्या शहीद झाल्यानंतर औरंगजेब 18 वर्ष जगला, पण त्याला मराठा साम्राज्याचा 1 इंच जमिनीचा तुकडाही जिंकता आला नाही. त्याने आपल्या मृत्यूपत्रात हे लिहून ठेवले आहे की संभा शेर का छावा था, हमने उसकी आंखें निकाली, लेकिन उसने हमारे सामने आंखें नहीं झुकाई. हमने उसके हाथ काट दिए, लेकिन उसने हमारे सामने हाथ नहीं फैलाए. हमने उसके पैर काट दिए, लेकिन उसने हमारे सामने घुटने नहीं टेके. हमने उसका सर काट दिया, लेकिन उसने हमारे सामने सर नहीं झुकाया. आपल्यासाठी त्याने जे सोसले ते आपल्यासाठी, आणि आपण दिलं काय त्याला? मानाचा मुजरा. तेव्हा सर्व मराठी जनोत्तर निर्माण करा, ते स्वराज्य पुन्हा, आणि द्या त्या वाघिणीला मानाचा मुजरा जिने वाघ पैदा केला. द्या मानाचा मुजरा त्या वाघाला ज्याने असा छावा पैदा केला, आणि द्या मानाचा मुजरा त्या छाव्याला ज्याने स्वराज्य टिकवून ठेवले आणि हसत हसत तो शहीद झाला. या स्वराज्यासाठी तो कामी आला.